छंद गोपीचंद एक छंद गोपीचंद गोपीचंद पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोपीचंद पडळकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक छंद गोपीचंद एक छंद गोपीचंद एक छंद गोपीचंद। माननीय आमदार गोपीचंद पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक केला काटेवाडी येथे। 2 दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर साहेबांनी जे वक्तव्य केलं, जयंत पाटील हा सुसंस्कृतपणाचा आळा आणतो आणि त्याच्या शरीरामध्येच एक कपट भरलेला आहे आणि या कपट कारस्थानामुळे गोपीचंद पडळकर वारंवार हा जयंत पाटील कुरघोड्या करून त्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अडकावायचं, त्यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, अशा ह्या पद्धतीचा जयंत पाटील वारंवार ह्या घटना घडवत आहे। आम्ही जयंत पाटलाचा जाहीर निषेध करतो आणि जी गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या पद्धतीनं टीका केली जयंत पाटलावरती, त्याचं आम्ही जाहीर समर्थन करतो। त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याची आयमाई काढली जाते, महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकूड घातलं असं बोललं जातं, त्यावेळेस शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना कधी फोन करत नाहीत, पण जयंत पाटील हा त्यांच्या जातीचा माणूस आहे, त्यांच्या पक्षाचा माणूस आहे, म्हणून गोपीचंद पडळकर त्यांच्यावरही बोलले, म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन करतायत। पण जयंत पाटील हा जातीवादी माणूस आहे, कारण आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या घटना घडतायत, अनेक ओबीसीच्या लोकांवरती शिवेगाळी होती, अनेक धनगर समाजाच्या लोकांवर शिवेगाळी होती, त्यावेळेस हा जयंत पाटील आणि शरद पवार हा मुग घेऊन बसतो आणि शरद पवार हा सुद्धा महाजातीवादी माणूस आहे। कारण गोपीचंद पडळकरांवरती ज्यावेळेस गोपीचंद पडळकर जतमध्ये निवडून येतात, ते त्यांचे कायम डोक्यामध्ये त्यांच्या सल आहे की गोपीचंद पडळकर सारखा माणूस 40,000 तिथं निवडून येतो, म्हणून त्यांच्या ह्या कुरघोडे चालेत, म्हणून आज त्यांच्या फोटोला आम्ही दुग्धाभिषेक घातलेला आहे। त्यांनी काल जयंत पाटलाच्या समर्थकांचे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये जो तिथं जे काही नंगानाच त्यांनी सुरू केला गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला चपल्याचा हार वगैरे घातला आणि तिथं त्यांनी ती जी काही नंगानाच केला, तर गोपीचंद पडळकरांच्या आम्ही जाहीर समर्थन करतो। आज काटेवाडी येथे गोपीचंद पडळकर साहेबांचा दुग्धाभिषेक या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, कारण गोपीचंद पडळकर हे संघर्षातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे। मागच्या वेळेस आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये त्यांना टार्गेट करण्याचं काम करत आहेत। जो अधिकाऱ्यांनी अभियंता होते आत्महत्या केली, त्यांना गोपीचंद पडळकरला तिथं ओढण्याचं या ठिकाणी त्यांनी षडयंत्र रचलं आणि जो अधिकारी होता तो वाळव्यात होता जयंत पाटलांच्या मतदारसंघातला। हे सर्व योगायोग आहे, पण मागच्या वेळेस ते आजींचं प्रकरण असेल त्यामध्ये गोपीचंद पडळकरला ओढण्यात आलं, त्याचप्रमाणे मागच्या वेळेस डंपर घालण्याचा प्रयत्न आला, मारण्याचा प्रयत्न करा, त्यावेळेस पण त्याला ओढण्यात आलं। एखादा सर्वसामान्य गोरगरिबाचा पोरगा इतक्या वर जातो आणि त्याच्या जर गाड्याच्या आल्यानंतर जर त्यांनी एखाद्याची आयमाई काढली किंवा असं बोललं, कुठंतरी त्यांना या ठिकाणी त्रास होतोय आणि खरं तर एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं खूप चुकीचं आहे। काल आपण बघितलं असेल रोहितदादांनी एका अधिकाऱ्याची आयमाई काढली, अधिकाऱ्याला खालच्या भाषेत बोलले, तरी पण त्या ठिकाणी कुणी आवाज उठवला नाही, त्यांना सुसंस्कृत म्हणलं जातं। आणि या ठिकाणी एका गोरगरिबाच्या पोराने जर या ठिकाणी आवाज उठवला तर त्यांना टार्गेट करून सर्व महाराष्ट्र एकट होतोय त्याला बोलण्यासाठी। संजय राऊत असतील, ते मागच्या वेळेस अजितदादांना म्हणले पाकिस्तानचं रक्त आहे का, त्यावेळेस कोणी काय बोललं नाही, पण गोपीचंद पडळकर साहेब आले की त्यांना टार्गेट करण्याचं काम करत आहेत। एक गोरगरिबाचा पोरगा म्हणून आम्ही गोपीचंद पडळकरांच्या मागे ठामपणे उभा राहणार आहे आणि प्रशासकीय किंवा प्रस्थापितांच्या छतावरती नाचून गोपीचंद पडळकर इतक्याला मूर्ती केले आहेत, हे कायकांच्या डोळ्यात खूपच आहे। आम्ही सर्व ओबीसी बांधव, धनगर बांधव गोपीचंद पडळकरच्या मागे ठामपणे उभा राहील हीच या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद।